नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण डॉलर हार्बर लागवडीची तयारी करत आहोत. तर आपण आता ड्रीपवरती लागवड करणार असल्यामुळे पूर्ण ड्रीप हा वावरात पांगून घेतलेला आहे. आणि जे अंतर घेतलेलं आपण 2 ड्रिपरमधलं ते 3 फुटाचं घेतलेलं आहे. म्हणजे 1 फुटामध्ये आपण लागवड करणार आणि 2 फुटाचा जो मध्ये गॅप असणार आहे आपल्या 2 ड्रिपमध्ये. तर जे आपण याचं पूर्ण म्हणजे व्यवस्थित थोडं नियोजन करूनच शेतकऱ्यांसोबत चांगले जे शेतकरी हरभरा लागवड करणारे त्यांच्यासोबत चर्चा करूनच हे नियोजन केलेलं आहे ड्रिपचं. आता आपण ड्रिपनं याला ओलावा देणार आहे. 2-1 घंटे आपण चांगलं ड्रिपनं याला जे जमिनीमध्ये वापसा कंडिशन तयार करणार आहे, चांगला ओलावा तयार करणार आहे आणि त्याच्यानंतर आपण लागवड करणार आहे. कारण की जमिनीत ओलावा असणं खूप गरजेचं असतं उगवण्यासाठी हरभरा. त्याच्यामुळं आधी आपल्याला ओलावा देणं खूप महत्त्वाचं असतं. आपण जेन टर्बोचं सिंगल ड्रिपर घेतलेला आहे 10 mm मध्ये, तो वापरलेला आपण आपल्याला याच्यासाठी. तर क्वालिटी एकदम जबरदस्त आहे यांची. तर बियाण्याबद्दल जर तुम्हाला सांगायचं झालं तर आपण जे आता सीड ट्रीटमेंट केली बियाण्याला, याच्यामध्ये आपण जे एव्हरगोले स्टँड येतं बाहेर कंपनीचं ते पण सोडलेलं आहे. आणि आपण ड्रिपरनं खालून ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक ते पण सध्या सोडून घेणार आहे ड्रिपरनं ज्यावेळेस आपण जमीन ओली करणार आहे लागवडीसाठी त्यावेळेस. आणि आपण हे बुरशीनाशक सोडून घेतल्यानंतर जे खताचं हे तुम्ही बघू शकता की एव्हरगोल घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर जे खतं वापरणार आहे आपण 9-24 हे एक बॅग वापरणार आहे 1 एकरासाठी. तर तुम्ही पण हे खत वापरू शकता. याच्यामध्ये दुय्यम अन्नद्रव्य पण हरभरा पिकासाठी जे लागणार आहे ते. तर बघू शकता की आपण पूर्ण असं आता चालू केलेलं आहे ओलावा देण्यासाठी चालू केलेली मोटर. त्याच्यामध्ये आपल्याला ओलावा का गरजेचा असतो, कारण की डॉलर हार्बरला उगवण्यासाठी वापसा कंडिशन असणं खूप गरजेचं आहे आणि जमिनीमध्ये ओलावा असणं खूप गरजेचं आहे. जर हा ओलावा नसेल तर जी उगवण क्षमता ही खूप कमी असते. त्याच्यामुळे आपल्याला हे ओलावा देणं खूप गरजेचं असतं. तर तुम्ही बघू शकता की जे अंतर आपण दिलेलं आहे एकदम म्हणजे 1 टेचाचं अंतर दिलेलं आहे या लागवडीमध्ये. 1 टेचाचं अंतर असल्यामुळे काय होतं की एकदम झाडाची संख्या जास्त प्रमाणात वाढते. आणि झाडाची संख्या आणि अंतर जर 2 झाडामधलं चांगलं असलं तर आपल्याला उत्पन्नामध्ये खूप फायदा होतो. उत्पन्न वाढासाठी खूप मदत होते याच्यामध्ये. कारण की झाडाची संख्या जेवढी तेवढं आपलं उत्पन्न वाढणार हे याच्यामध्ये गणित असतं. तर 2 दाण्यामधलं जे अंतर 1 टेचाचं असल्यामुळं झाड पण वाढीस खूप मदत होते. आणि त्याच्यामध्ये ते आपल्याला झाडाची जी वाढ आहे ती चांगली होते. त्याच्यामुळं आता हे बघू शकता तुम्ही की असं ओलावा देऊन आपण याच्यावरती लागवड करून घेतलेली आहे आता. आणि त्याच्यावरती आपण पूर्ण मातीनं झाकून घेतो आहे. जी आपण सरी पाडली होती त्याच्यामध्ये हरभरा दाणा टाकून नंतर पूर्ण झाकून घेणार आहे. तर याचं लागवडीचं हे असं नियोजन आहे. तुम्ही जर करणार असाल तर तुम्ही 100% असं नियोजन करू शकता. याच्यामध्ये पूर्ण हे नियोजन आपण याच्यानं घेतलेलं आहे. धन्यवाद.